तर मी एवढंच सांगेल, जरी ही देवी शक्ती जर प्राप्त झाली तर नाही, झालीच पाहिजे. आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे ना, हा कसा कमी करेल ना, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल. कारण अख्खी जनता त्याच्यामध्ये ओरपळली गेलेली आहे. आणि खरं तर सांगू का, सगळ्यात जास्त मोलाचा वाटा मला पुढे येण्यामध्ये माझे पती सचिन विजय मोरे. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये कसं राहिलं पाहिजे, राजकारणामध्ये कसं बोललं पाहिजे, ह्या राजकारणाच्या माध्यमातून जर श्रेय द्यायचं झालं तर मी पुन्हा एकदा माझ्या कथोरे साहेबांचंच नाव घेईल. कारण मी आज जे काय आहे ते फक्त साहेबांमुळे. म्हणजे जशी बंधनं आपण महिलांना लादतो किंवा मुलींना लादतो, तशी बंधनं ही पुरुषांना आणि मुलांना देखील लादली केली पाहिजे. जर तुमच्या चॅनलचं कौतुक करावं तेवढं खूप कमी, कारण प्रत्येक वेळेला या चॅनलनी मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम मनोज वैद्य आणि तुम्हा सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. जागर कर्तृत्वान महिलांचा 9 दिवस 9 महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपल्यासोबत आहे जागर कर्तृत्वान महिला म्हणून मीनल सचिन मोरे. नमस्कार मॅम. बीजेपी शहर अध्यक्ष मीनल सचिन मोरे आज आपल्यासोबत आहे आणि सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून कर्तृत्वान महिलांचा सन्मान आणि त्याचबरोबर आपले बदलापूरला ओळख देखील करून देणार आहोत. तर मॅम, आमच्या दर्शकांना तुमची संपूर्ण ओळख जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी सौ मीनल सचिन मोरे, भारतीय जनता पार्टीची महिला शहर अध्यक्षा. आणि आत्ताच घड बसले आणि त्याच दिवशी महाराष्ट्र प्रदेशामधून मला आमच्या रणरागिणी सौ चित्राताई वाघ, महाराष्ट्र प्रदेशाच्या ज्या अध्यक्ष आहेत, त्यांचं पत्र मला व्हॉट्सअपला आलं की महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिवपदी आपली निवड करण्यात आली. खूप छान. मला अत्यंत आनंद झाला की शहर लेवलला काम करता करता प्रदेश पातळीवर कधी पोचले याची मला आणि पोचेल याची मला कल्पना देखील नव्हती. पण तो माझ्यासाठी एक इन्सिडेंट होता की मी घरी जायला 7 वाजता आणि ते पत्र मला यायला, त्यापूर्वी मला काहीच कल्पना नव्हती. त्याच्यामुळे मला खरंच मनापासून आनंद झालेला आहे. देवीचा आशीर्वाद आहे असं म्हणायला खरंच नक्कीच नक्कीच. कारण माझ्याही घरात घट बसतात, माझे 9 दिवसाचे उपवास असतात. तर मी असंच म्हणेल की अंबाबाई पावली. मॅम, कसं ठरवलं या क्षेत्रामध्ये यायचं? जसं की हे राजकारणी क्षेत्र आहे आणि महिला जास्त करून कमी या क्षेत्रामध्ये दिसतात. खरं तर माझा जन्म हा मुंबईचा आहे आणि मुंबईमध्ये मध्यवर्ती मुंबईतच माझं जे राजकारणातलं करिअर घडत गेलं ते ॲक्च्युली तिथूनच घडत गेलं. माझे वडील हे शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक. कट्टर म्हणजे त्यांचे ते अंगरक्षकच होते. मग त्यांच्याबरोबर काम करता करता राजकारण काय आहे, राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा कशी केली पाहिजे याचा मला अनुभव येत गेला. मला वाटतं 8वीला वगैरे असं म्हणजे लहानपणापासूनच, म्हणजे 8वीला गेलं असा शाळेचा भाग नाही आहे, पण लहानपणापासूनच मला ते क्षेत्र आवडायचं. म्हणजे इतिहासावर आणि राजकारणावर माझं प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे मी ठरवलं की नाही, भाषण करणं. त्यावेळेला मला माध्यमिक शाळेतून संपूर्ण ऑल ओव्हर मुंबईतून मला वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे भाषणाची पण ती कला लहानपणी वडिलांपासूनच अवगत होती. आणि वडीलसुद्धा सेनेचे कार्यकर्ते होते, मी पण सेनेची कार्यकर्ती होती. मग काही कालावधीनंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बदलापूरमध्ये मी पाऊल ठेवलं. मला वाटतं 1998 साली मी बदलापुरामध्ये आली आणि तेव्हा 2 वर्ष अशीच म्हणजे गृहिणी म्हणून मी माझं घर सांभाळत होती, उत्तम प्रकारे सांभाळत होती. आणि त्यानंतर मग समाजसेवा करता 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 मग मी सेनेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केली. सेनेमध्ये असताना विभाग प्रमुख या पदावर मी काम केलं. त्यानंतर 15 वर्षांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा दमदार प्रवेश झाला होता आणि याचं संपूर्ण श्रेय आपल्या मुरबाड मतदारसंघाचे माझे लाडके आप्पा आमदार कथोरे साहेब यांना मी देते. कारण त्यांनी माझ्यातले काहीतरी गुण ओळखले असेल आणि म्हणूनच त्यांनी माझा प्रवेश करून घेतला. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे या पक्षामध्ये सातत्याने एक ग्राउंड लेवलचं काम म्हणून करत आहे. खूप छान मॅम. जसं की तुम्ही आतापर्यंतचा प्रवास आम्हाला सांगितला, तर हा जो प्रवास आहे याच्यामध्ये काही कठीण परिस्थिती आली असतील किंवा काही चांगले क्षणही आले असतील, तर त्यापैकी काही अविस्मरणीय क्षण किंवा काही कठीण क्षण तुम्ही आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. बघा, काही असतं, एक महिला जेव्हा राजकारणामध्ये उतरते त्यावेळेला बऱ्याच म्हणजे बाहेरचे झाले, घरचे झाले, सगळ्यांचं आपल्याला सगळं सांभाळून करावं लागतं. बरं, लोकांचं कसं असं चांगलं केलं तरी लोक बोलतात, वाईट केलं तरी लोक बोलतात. पण राजकारण हा माझा जरी हेतू असला तरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही माझी नेमकी भूमिका होती.
कारण अगदी काही खूप म्हणजे राजकारणात जायचंय, कमवायचंय, उद्योगपती व्हायचंय असं काही माझं स्वप्न नव्हतं. पण योगा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं, 15 वर्ष योगाचे क्लासेस घेतले, लोकांशी जनसंपर्क माझा वाढत गेला. पक्ष हा माझ्यासाठी प्लॅटफॉर्म होता. कारण आपलं आयुष्य कसं, आपलं आरोग्य कसं सुदृढ राहील या माध्यमातूनच मी काम करायला सुरुवात केली. पण मला कधीच कळलं नाही आणि मला अजूनही म्हणजे विश्वास बसत नाही की मी खरंच ह्या एवढ्या वरच्या पदाला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं की खरोखरच ही जनतेची पोचपावती आहे माझ्यासाठी. आणि ज्या लोकांना मी आरोग्याचे धडे दिले त्या लोकांचे खरोखरच मला आशीर्वाद आहे असं मला वाटतं. या क्षेत्रामध्ये येत असताना अडचणी आल्या तेही तुम्ही सांगितलं, कशा पद्धतीने सपोर्ट केला तेही सांगितलं. असं कोणी आहे का ज्याला तुम्ही तुमच्या या श्रेयाचा वाटा देऊ इच्छिता? खरं तर सांगू का, सगळ्यात जास्त मोलाचा वाटा मला पुढे येण्यामध्ये माझे पती सचिन विजय मोरे. अर्थातच तो माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्यासाठी एक ब्रँड आहे. कारण ज्या वेळेला मी घराच्या बाहेर पडते त्यावेळेला कधी केलेलं असतं, कधी केलेलं नसतं, पण ते कधी माझ्यावर रागवले नाहीत, कधी चिडले नाहीत. कधी कधी तर असं झालं म्हणजे मी एखाद्या मीटिंगला गेली आहे किंवा एखाद्या कार्यक्रमात आली आहे तर घरी जाऊन मी आयतं ताटावर बसून जेवलेली आहे. आणि म्हणूनच माझ्या मुलींचं आणि माझ्या नवऱ्याचा मला खूप अभिमान आहे, प्राऊड फील आहे की कधी कधी काय होतं या क्षेत्रात काम करताना सगळेच नवरे काही महिलांना सपोर्ट करतात असं नाही, कारण हे क्षेत्र तसं आहे. बरोबर. कारण आता तुम्ही बघता की सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एखादी महिला काम करते, जेव्हा एखाद्या महिला नेत्या असतात, उपनेत्या असतात, मोठ्या मोठ्या पदावरच्या महिला असतात, त्यांना सोशल मीडियाकडून कितीतरी ट्रोल केलं जातं. पण मग ही ट्रोल सहन करण्याची जर मानसिकता जर त्या महिलेमध्ये असेल आणि जे वाईट बोलतात त्यांना सहन करण्याची ताकद जर त्या महिलेमध्ये असेल तर ती महिला राजकारणामध्ये एक सक्षमपणे काम करू शकते. पण सक्षमपणे काम करताना तिला जो पाठिंबा हवा असतो तो घरच्यांचा हा 1001% असायला लागतो आणि त्याच्याशिवाय ती महिला त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये कसं राहिलं पाहिजे, राजकारणामध्ये कसं बोललं पाहिजे, ह्या राजकारणाच्या माध्यमातून जर श्रेय द्यायचं झालं तर मी पुन्हा एकदा माझ्या कथोरे साहेबांचंच नाव घेईन. कारण मी आज जे काय आहे ते फक्त साहेबांमुळे, मी नावारूपाला जी आलेली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या साहेबांमुळे आलेली. म्हणून कथोरे साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. मी कायमच त्यांची ऋणी असेल. तर सुंदर अशा मुलाखत या ठिकाणी चालली आहे. आणि मॅडम खरंच कुटुंबाचं जी साथ असते ते तुम्ही बरोबर सांगितलं की साथीदाराच्या साथमुळे मॅम आज इथपर्यंत आहेत. त्यांनी जे श्रेय आहे ते साथीदाराला दिलेलं आहे त्यांच्या. अजून भरपूर असे क्वेश्चन्स घेऊन आपण प्रश्न घेऊन आपले बदलापूरच्या माध्यमातून सुंदर अशी मुलाखत घेणार आहोत. खरंच खूप जास्त प्रेरणाही तुमच्याकडून आम्हाला घ्यायला. खरं तर मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो एखादा पुरुष मोठ्या पदावर गेला किंवा नोकरी करताना त्याचं प्रमोशन झालं तर तो नवरा देखील किंवा बाकीचे देखील जे मोठ्या मनाचे असते ते म्हणतात की बाबा ह्याच्या मागे याची बायको आहे. पण मी आज अभिमानाने सांगेल, खरोखर आहे बघा माझ्या अंगावर काटा उठला, मी अभिमानाने सांगेल की आज मी इथपर्यंत जी राजकारणामध्ये यशस्वी झालेली आहे ते 100% श्रेय माझ्या नवऱ्याचं आहे. आणि एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष आहे असं मी नक्कीच मनापासून तुम्हाला सांगू इच्छिते. एखाद्याची प्रशंसा करणं आणि कौतुक करणं, त्याचबरोबर आपल्या श्रेयाच्या मागे ज्याचा वाटा आहे ते सगळ्या 1 लाख मीडियाच्या माध्यमातून 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचवणं आणि बोलून दाखवणं खरंच मॅम खूप मोठं मन आहे तुमचं. एक महिला म्हणून मला सुद्धा तुमचा खूप अभिमान वाटतोय आणि खूप छान अशा प्रेरणाही घ्यायला मिळत आहेत. तर आपले बदलापूरच्या ज्या महिला आहेत किंवा भरपूर अशा महिला तुम्हाला आता लाईव्हच्या माध्यमातून बघत आहेत तर त्या महिलांना तुम्ही एक स्त्री म्हणून काय संदेश देऊ इच्छिता? बघा, आज घट बसलेल्या आहेत. महालक्ष्मीचं आगमन हे प्रत्येकीच्या घरामध्ये झालेलं आहे. शेवटी स्त्री ही कोणाचं रूप आहे? महालक्ष्मीचं रूप आहे, चंडिकेचं रूप आहे, काली मातेचं रूप आहे. स्त्रियांना जेवढ्या उपमा देऊ तेवढ्या कमी आहेत. त्याच्यामुळे महिलांसाठी तर मी सांगेल की स्त्रीची आराधना करताना आपण एकच लक्षात ठेवायचं की आपण आयुष्यामध्ये जे काही करतो, आपल्यावर जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर नक्कीच त्याला कुठेतरी म्हणजे स्ट्रॉंगपणे लढा देणं फार गरजेचं आहे महिलांनी. आणि तो लढा देण्याची ताकद ह्या सर्व स्त्रियांमध्ये यावी अशी मी आई जगदंबेला प्रार्थना करते. क्षेत्रात राजकारण आहे आणि राजकारण म्हणजे लढा आलाच. त्याचबरोबर एक स्त्री म्हणून आणि देवीचं रूप प्रत्यक्षरित्या आपल्या समोर आहे. तुम्ही सुद्धा असेच खंबीर बना आणि जे संकट येईल त्याला सामोरे जा, असंच या ठिकाणी आपल्याला मिनल मॅमने सांगितलेलं आहे. तर मॅम एक सुंदर असा प्रश्न विचारा असं वाटतंय तुम्हाला. 9 दिवस आहेत, 9 महिला आपण कर्तृत्वाने या ठिकाणी बोलवत आहोत. नवप्रेरणाच्या माध्यमातून तुम्ही इथे आलेला आहात. तर एखादी दैवी शक्ती जर तुम्हाला प्राप्त झाली, देवीचा आशीर्वाद लाभला या 9 दिवसांमध्ये, तर त्या दैवी शक्तीचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग? खरंच सांगू का,
जर राजकारणाच्या माध्यमातून ही माझी मुलाखत चालू आहे आणि तुम्ही घेतली आहे तर मी एवढंच सांगेल, जर ही देवी शक्ती जर प्राप्त झाली तर नाही, झालीच पाहिजे. आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला हा जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे ना, हा कसा कमी करेल ना, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल. कारण अख्खी जनता त्याच्यामध्ये ओरपळली गेलेली आहे. आणि म्हणूनच मी स्वतः देवीला प्रार्थना करते की खरोखरच मला कधीतरी देवी शक्ती प्राप्त होते की जेणेकरून मी हा अन्याय, अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न करेन. अतिशय सुंदर. प्रत्येकाच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की हा भ्रष्टाचार कधी संपणार, हा अत्याचार कधी जाणार, तर दैवी शक्ती भेटल्यावरती खरं तर त्याचाच सगळ्यात पहिले सोक्षमोक्ष लागला पाहिजे. आणि मॅडमने अगदी सगळ्यांच्या मनातलं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सध्या महिलांवर जे अत्याचार सुरू आहेत त्यावरती तुम्ही ॲज एक महिला म्हणून काय बोलाल? मी सांगितलं ना तुम्हाला, महिलांनी स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. एक कपड्यांचा देखील विषय मी इथे सांगू इच्छिते की आपण आपल्या मुलींना कसे कपडे घातले पाहिजे, समाजात कसं वावरलं पाहिजे, याचं निश्चितच आपण शिकवण दिली पाहिजे. कारण काय होतं, हल्लीच्या मुली ऐकत नाही. त्यांना कॉलेजला गेलं की पंख फुटतात. पण कसं असतं, आपल्या घरामध्ये संस्कृती चांगली असेल, संस्कार जर चांगले असेल तर कदाचित मुलीसुद्धा कपडे घालताना आपण म्हणतो अरे कपडे घातलेत, पण बघण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा देखील चांगला असला पाहिजे. काही मुली म्हणतात अरे त्यांनी चांगलं बघावं, पण नाही, त्यांनी चांगलं बघावं याच्यासाठी आपणही स्वतः चांगले कपडे घातले पाहिजेत, आपणही चांगलं राहिलं पाहिजे की जेणेकरून समोरच्याची जी वृत्ती आहे बघण्याची ती कमी होईल. बरोबर. मॅम काय वाटतं, याचबरोबर जे पुरुष आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांनाही लहानपणापासून चांगले संस्कार आई वडिलांनी दिले पाहिजेत का, की तुम्ही एक आदराने मुलींकडे बघा? अर्थातच आपण ज्या वेळेला मुलींच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या बंधनं जी मुलींना घालतो की 7 नंतर घराच्या बाहेर पडू नका, 8 नंतर घराच्या बाहेर पडू नका, मग इथेच गेली तर लवकर ये, मग तिथेच गेली तर लवकर ये. पण या गोष्टी करत असताना ज्यांच्या घरामध्ये सगळ्यांनाच मुली आहेत अशा नाही आहेत ना, ज्यांच्या घरामध्ये काही मुलं पण आहेत, मग जसं आपण मुलीला ट्रीटमेंट देतो तशी ट्रीटमेंट मुलाला दिली पाहिजे. ए बाबा 7 वाजले, तू आला कसा नाही, तू कुठे गेलायस, तू कोणाबरोबर आहे. म्हणजे जशी बंधनं आपण महिलांना लागतो किंवा मुलींना लागतो तशी बंधनं ही पुरुषांना आणि मुलांना देखील लादली केली पाहिजे. खूप छान. अगदी मनातली उत्तरे या ठिकाणी मॅम देत आहेत. तर मॅम जसं की तुम्ही राजकारण या क्षेत्रामधले आहात, पण आता कुटुंब आणि राजकारण या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही कशा पद्धतीने पार पाडतात? बघा, कुटुंबावर तर माझं भयंकर प्रेम आहे. कुटुंब सोडून आणि कुटुंबाची स्वच्छता, राणीमान, घरदार, देवधर्म सगळं सांभाळून, मी सांगते ना तुम्हाला, हे सगळं सांभाळून करणं सोपं नाही आहे, खूप कठीण. आणि हे सगळं मी करत असते. मी पहाटे सकाळी 4 वाजता उठते. 11 वाजता माझ्या नवऱ्याचा सकाळी 4:30ला उठून 5:45ला डबा झाल्यानंतर माझी जी वैयक्तिक घरातली कामं आहे ती सगळी कामं आटपून 11:30-12च्या आतमध्ये माझं ते ठरलेलं असतं की मला ह्या वेळेमध्ये मला मोकळं व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर जो उरलेला वेळ आहे तो समाजातील लोकांना द्यायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी माझं स्वतःचं मॅनेजमेंट आणि ते टाइम टेबल ठरवलेलं आहे की एवढ्या वेळात काम झालंच पाहिजे आणि एवढ्या वेळात लोकांची कामं आपल्याला करता आली पाहिजे. पुन्हा संध्याकाळी नवरा घरी येईल, मुली घरी असतात, मग तेवढा वेळ त्यांना देता आला पाहिजे. मग कुटुंबाच्या माध्यमातून देखील ही जबाबदारी सांभाळण्याचा मी निश्चितच प्रयत्न करते. आपण बघत आहोत एक कर्तृत्ववान महिला म्हणून मिनल मॅम आज आपल्यासोबत आहे. आणि आपण एक कुठल्याही प्रगतिशील महिलेकडे बघितलं आपल्याला असंच वाटतं की अरे ह्या तर प्रगतिशील आहेत, म्हणजे यांनी काय मेहनत घेतली असेल. परंतु प्रत्येक क्षणाला जी कुटुंब सांभाळून बाहेर पडण्याची जबाबदारी असते ती खूप कठीण असते. हे आज आपल्याला प्रत्यक्षरित्या या ठिकाणी दिसलेलं आहे. तर मॅम आज 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचलेले आहेत आपले बदलापूरच्या माध्यमातून. आज कसं वाटतंय, कसं मनोगत आहे? निश्चितच आपले बदलापूरचे जे संपादक आहेत ॲडव्होकेट मनोज वैद्य, भाऊंशी माझं चांगलं बॉन्डिंग आहे, चांगलं बोलचाल असते. एखादी गोष्ट पुढे घडली तर त्यांचं आणि माझं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू असतं. मला खरंच म्हणजे असं वाटलं नव्हतं की भाऊ मला बोलवतील आणि प्रश्न विचारतील, पण अचानक ताई तुमचा फोन आला तर मला आनंद झाला की चला कोणीतरी आहे आपल्या पाठीशी, अजूनही कोणीतरी आहे की तुमच्या माध्यमातून पुढे जाईल. तुमच्या चॅनलचं कौतुक करावं तेवढं खूप कमी, कारण प्रत्येक वेळेला या चॅनलनी मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम मनोज वैद्य आणि तुम्हा सगळ्यांचेच मनापासून आभार मानते की तुम्ही माझा इथे बोलवून, म्हणजे मला इथे बोलवण्याचा जो विचार केला आणि मला जे प्रश्न विचारलेत त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत की आपले बदलापूरमध्ये जितक्याही कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत आणि नवप्रेरणेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपुढे ओळख देखील करून देत आहोत. आज आपल्यासोबत होत्या बीजेपी शहर अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव मिनल सचिन मोरे. आज आपल्यासोबत होत्या आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, नवप्रेरणाच्या माध्यमातून एक कर्तृत्ववान महिला म्हणून. तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.
धन्यवाद.